कलियुगात मनुष्य बहुधा आसुरी प्रवृत्तीचे आहेत, तर ते देवी संपन्न म्हणजे पवित्र कसे होतील? आता आसुरी प्रवृत्तीचे म्हणजे काय माहिती? काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, हे आसुरी प्रवृत्तीचे. त्यांची दिवसाची सुरुवात कशी होती माहिती का? क्रोधाने होते. ते आसुरी. जो दिवसाची सुरुवात क्रोधाने करतो ना, तो आसुरी प्रवृत्तीचा आहे. म्हणून आपला दिनचर्यामध्ये दिवस चांगला जावा वाटत असेल ना, तर दिवसाची सुरुवात चांगली करा. आरडाओरडा करून, एकमेकांवर चिडचिड करून दिवस खराब जाईल. आणि कलियुगात आसुरी प्रवृत्तीचे म्हणजे काय? पुण्यामध्ये बघा, गाडीला धडक पण नाही बसली, नुसतीच जवळ येऊन थांबली तरी एकमेकांकडे कसे घुरघुरून बघतात. ते मांजरी कसे एकमेकांकडे बघतात. खाऊ का गिळू, लगेच भांडायला, म्हणजे भांडण इथपर्यंत झाले, तयारच आहे. काय झालं की भांडायचं. अरे लागलं तर नाही ना बाबा, चुकून झालं म्हणजे लोक भांडायला तयारच असतात. ते समजूतदार. म्हणून म्हणले शास्त्रामध्ये काय सांगितलंय की बहुधा कलियुगात आसुरी प्रवृत्तीचे सगळे मनुष्य आहेत, तर ते पवित्र कसे होतील? किती सुंदर प्रश्न आहे. आपण कसं विचारतो, मला मुलगा नाही आहे, काय करू? माझ्या मुलाचं लग्न होत नाही, काय करू? आमचं कर्ज फिटत नाही, काय करू? आम्हाला घर मिळत नाही, काय करू? असले प्रश्न. इथं किती सुंदर प्रश्न विचारला की आसुरी प्रवृत्तीचे लोक शुद्ध कसे होतील, काय केल्याने होईल? म्हणजे एवढं तर कळलं, आसुरी प्रवृत्तीचे लोक शुद्ध होण्याचे चान्सेस आहेत. हे तर समजलं या प्रश्नातून. आपण तर म्हणतो ह्याचा स्वभाव कधी बदलू शकत नाही, नको त्याच्या नादी लागू, पण तसं नाही आहे. तुम्ही असा किती बदला, स्वभाव बदलणार नाही. शास्त्राचा ज्याने आधार घेतला ना, निश्चित बदलणार. कृष्ण भगवंतांच्या कथेमध्ये तेवढी ताकद आहे, तेवढी ताकद आहे. अरे मायापासून तो मुक्त झालाय, त्याचे दृष्टिकोन बदललाय. देवाऱ्यात सगळ्यांच्या देवाऱ्यात कृष्ण आहे, पण दृष्टिकोन बदलल्यावर कळेल कृष्ण किती महान आहे. कृष्ण किती महान आहे. दृष्टिकोन बदलायची गरज आहे, बाकी काही नाही बदलायचं आपल्याला. दृष्टिकोन फक्त बदलायचं, बाकी आहे तसंच. त्यानंतर त्यांनी काय प्रश्न विचारलाय? आता इथे त्यांनी विचारले की शुद्ध होण्यासाठी काय केलं पाहिजे. आता एकतर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भागवतमध्येच आहे, कारण सुरुवात तर भागवतमध्ये प्रश्नापासूनच सुरुवात झाली आहे. त्याचं उत्तर सूतजी सगळे भागवतमध्ये देत आहेत. तर आसुरी प्रवृत्तीचे लोक शुद्ध होण्यासाठी काय करायचं आहे, पवित्र होण्यासाठी काय करायचं आहे, त्या भागवतमध्ये उत्तर आहे. पण ते आसुरी प्रवृत्तीचे लोक येईल तेव्हा ना ऐकायला, हे मुख्य आहे ना. आसुरी प्रवृत्तीचे लोक सुधरतील, पवित्र होतील, पण ऐकायला येईल तेव्हा. आणि नाही ऐकलं तर काय, यमराजजी पवित्र करतात तिथे. एखादी स्त्री कपडे धुते की नाही, आता वॉशिंग मशीन आलंय, तो भाग द्या सोडून, पूर्वीचे एखादं वस्त्र मलिन झालं असेल तर साबण लावून घासून धुते, नाही निघाला तर ती आपटते जोर जोरात. तरी नाही निघाला तर एक दंडुकेने जोरात जोरात आपटते वस्त्र स्वच्छ करायला. भावना काय असतात की आपल्या मुलांनी किंवा आपल्या पतीने चांगले वस्त्र परिधान करावं, ही भावना आहे. ज्याचे वस्त्र हातात आहे त्याचाच राग आहे का? नाही. भावना चांगली आहे ना, की आपल्या पतीचे वस्त्र स्वच्छ व्हावे, आपल्या मुलांचे वस्त्र स्वच्छ व्हावे, ही भावना आहे. तसंच यमराजींची भावना आहे की हे जीव शुद्ध व्हावे. त्यांचं वैर नाही कोणाशी. जे भागवत पुढे येऊन शुद्ध होत नाही ना, आसुरी प्रवृत्तीचे लोक भागवत समोर येत नाही ना, मग तिथे यमराजींकडे ते काम दिले. एक लक्षात घ्या, गीता सर्वांसाठी आहे. श्रीकृष्ण भगवंतांनी गीता सांगितली. जेवढे लोक गीता श्रीकृष्णाच्या बाजूने आले ते धर्माच्या बाजूने, बरोबर आहे की नाही. धाम सर्वांसाठी उघडं आहे, अडवलं नाही कोणाला. यायची इच्छा असेल तर ना धामात, कथेला यायची इच्छा नाही तर धामात कधी जायचा. अरे ज्याच्या घरी तुम्ही जाता त्याची ओळख तर पाहिजे का नको?
तुम्ही काय असं कोणाच्या घरी जाता का? मग ज्याच्या धामात जायचं आहे त्याची ओळख नको? तर इथे सांगितलं आहे की जो शुद्ध होण्याचं साधन काय, शुद्ध होण्याचं साधन गीत भागवतमध्ये सांगितलं आहे. जो भागवत शास्त्र समजून घेत नाही तो यमराजींकडे शुद्ध होतो. एकच आहे. ज्याला इथं बसून शुद्ध व्हायचं आहे तर यमराजींकडे शुद्ध व्हायचं आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कृष्णाने कुठेही अडवून ठेवलेलं नाही आहे. श्रीकृष्णाने स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येकाला. फळ फक्त हातात ठेवले स्वतःच्या. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगस्तव कर्मणी. कर्म कर, फल की चिंता मत कर. अडवलं नाही, स्वातंत्र्य आहे. तुम्हाला काय करायचं ते करा. हे आल्यानंतर फळ मी देणार आहे, कर्माचं फळ. पण ज्याला फळ चांगलं पाहिजे, भगवत प्राप्ती पाहिजे, तर त्यांनी समजून घ्या पुढं काय सांगितलंय, हे की नाही.